नमस्कार मित्रांनो, तर शार्पन सॉ या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो। तर मागच्या ट्युटोरियल मध्ये आपण पाहिलं होतं की शाळा सिद्धीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं। तर आज आपण या ट्युटोरियल मध्ये पाहणार आहोत की या पुढील माहिती शाळा सिद्धीमध्ये आपण कशी भरायची, शाळेची माहिती आपल्या शाळा सिद्धीच्या वेबसाईटवर पोर्टलमध्ये कशी भरायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्ही मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर कुठल्याही एका याच्यामध्ये जाऊन या ॲड्रेस बार मध्ये www.shalasiddhi.nupa.org हे टाकून लॉग इन व्हायचं आहे। मी ऑलरेडी या साइट मध्ये लॉग इन झालेलो आहे। हे शाळा सिद्धीचं मेन मुखपृष्ठ आहे। या मुखपृष्ठाला आल्यानंतर तुम्ही लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे। लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी डोमेन आणि लॉग इनचे ऑप्शन दिसतंय। तुमच्या शाळेचा UDIS नंबर आणि तुमचा जो पासवर्ड तुम्ही रिसेट केला होता किंवा जो पासवर्ड तुम्ही तयार केला होता त्या पासवर्डद्वारे जाऊन तुम्ही या ठिकाणी सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर हे पहा, तुम्ही तुमच्या शाळेच्या डॅशबोर्ड मध्ये या ठिकाणी आलेला आहे। स्कूल इव्हॅल्युएशन डॅशबोर्ड या ठिकाणी तुमचे नाव अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवण्यात येते। तर आता आपण या ठिकाणी आपण शाळेची माहिती आपण काय करणार आहोत, भरणार आहोत। तर सर्वप्रथम लर्नर्स प्रोफाइल मध्ये, ठीक आहे। तर आपण या ठिकाणी मित्रांनो, जर आतापर्यंत आपण माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राइब नावाचं हे बटन आहे, या बटनावर क्लिक करायचं आहे आणि सबस्क्राइब करायचं आहे। ज्या मित्रांनी माझं चॅनल सबस्क्राइब केलेलं आहे त्यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो, आणि ज्यांनी सबस्क्राइब आतापर्यंत केलं नाही त्यांनी लवकरात लवकर या लाल बटनावर क्लिक करायचं आहे आणि माझं चॅनल सबस्क्राइब करायचं आहे। सबस्क्राइब केल्यामुळं याच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर मिळून जाईल। तर प्लीज सबस्क्राइब माय चॅनल। तर शाळेच्या लर्नर यामध्ये जाऊन तुम्ही आता पुढील माहिती भरण्यासाठी सुरुवात करू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सर्वप्रथम लर्नर्स यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मुले दिसतील। तर डेमोग्राफिक प्रोफाइल मध्ये SC, ST, OBC, जनरल आणि मायनॉरिटी यांचे मुलं एकूण टोटली तुम्हाला आकडा टाकायचा आहे। तर यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी आहेत SC कास्टचे SC मध्ये टाका, ST चे ST मध्ये, आणि OBC मध्ये इतर सर्व कास्टचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी OBC मध्ये येतील, आणि जनरल मध्ये सर्व ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी येतील, आणि मायनॉरिटी मध्ये मुस्लिम, अल्पसंख्याक, जैन, ख्रिश्चन या कॅटेगरीतली मुले या ठिकाणी येतील। तर माझ्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी आहेत 37, ते सर्व OBC कॅटेगरी मध्ये आहेत। तर 36 आणि एक मायनॉरिटी कॅटेगरीचे विद्यार्थी माझ्याकडे आहे, ठीक आहे। फर्स्ट विद्यार्थ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पट या ठिकाणी टाकायचा आहे। काय टाकायचं आहे? पट, मुलांचा पट या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेचा बॉईज आणि गर्ल्स या पद्धतीने या ठिकाणी टाकून तुम्ही घेऊ शकता। तुमच्या शाळेचे जे विद्यार्थी असतील बॉईज आणि गर्ल्स, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी, आमची 5वी इयत्तेपर्यंत शाळा आहे, तर तुम्ही 5वी इयत्तेपर्यंतच्या शाळेची माहिती या ठिकाणी भरू शकता। त्यानंतर पुन्हा नेक्स्ट टॅब आहे। तर मित्रांनो, मागच्या याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचं अटेंडन्स या ठिकाणी टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये लर्निंग आउटकम्स अॅन्युअल कॉन्सोलिडेटेड रिपोर्ट्स हे टाकणार आहोत। म्हणजेच काय, तुमच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट, मागील वर्षाचा जो रिझल्ट आहे 61 ते 70 मध्ये पहिलीचे किती विद्यार्थी, दुसरीचे किती, तिसरीचे किती, चौथीचे किती आणि पाचवीचे किती, मागच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट टाकायचा आहे। आता मागील वर्षाचे जे रिझल्ट आहेत, तुम्ही 61 ते 51 मध्ये तुमच्या जे काही विद्यार्थी 51 ते 60 मध्ये पहिलीला मागच्या वर्षी किती विद्यार्थी होते त्या पद्धतीने ते टाकायचे। 61 ते 70 मध्ये किती विद्यार्थी होते ते या ठिकाणी टाकायचं आहे। त्याच्यानंतर दुसरीलाही अशाच पद्धतीने टाकायचं आहे। 61 ते 70, 51 ते 60, 41 ते 50, 71 ते 80,
यामध्ये असे किती विद्यार्थी तुम्हाला मागच्या वर्षीच्या रिझल्ट मध्ये होते ते या ठिकाणी आपण टाकून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला समजण्यासाठी हे माहिती आता या ठिकाणी फिलअप करत आहे. करायचे आहे सबमिट केल्यानंतर प्लीज इंटर ऑल डिटेल्स फॉर क्लास 1 2 3 4 5. मग या ठिकाणी 0 ते 33 मध्ये काही नसतील तर या ठिकाणी 0 टाकून घ्यायचं. इथे 0 ज्या ठिकाणी नसेल तो अंक ब्लँक न ठेवता त्या ठिकाणी आपण 0 हा अंक या ठिकाणी भरायचा आहे. हे अशा पद्धतीने भरायचं आहे आणि ते सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर लर्निंग आउटकम डिटेल्स इज सेव्ड सक्सेसफुली. नेक्स्ट म्हणल्यानंतर पुढील टॅब येतं परफॉर्मन्स इन दिस इज नॉट अप्लिकेबल फॉर स्कूल. 1ली ते 5वीच्या जर शाळा असतील त्यासाठी परफॉर्मन्स इन की सब्जेक्ट इन अॅन्युअल हे आपल्याला अप्लिकेबल नसेल तर आपण त्याचा विचार करायचा नाही. यानंतर आता टीचर्स 2 नंबरचे टॅब त्या ठिकाणी ओपन होते. टीचर्स मेल अँड फिमेल नंबर्स ऑफ कॅटेगरी. मेल किती मेल आहेत आमच्या शाळेवर 1 आहे. अनट्रेंड 0, ट्रेंड 1 फिमेल, अनट्रेंड 0, टोटल 2. अशा पद्धतीचे या ठिकाणी शाळेवर आमच्या विद्यार्थी आहेत. जे काही शिक्षक संख्या या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टाकायचे. ज्या टॅब मध्ये काहीच नसेल नॉट अप्लिकेबल असेल तर त्या ठिकाणी 0 हा अंक टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला टीचर्स अटेंडन्स, टाइप ऑफ लिव्स, मोर दॅन 1 मंथ. जर एखाद्या शिक्षक आपल्या शाळेतील रजेवर असेल, दीर्घ मुदत रजा, अर्जित रजा या दोन्हीच शॉर्ट लिव्ह अँड लॉंग लिव्ह या असेल तर किती शिक्षक त्या रजेवर गेले होते त्यांचा फक्त या ठिकाणी आकडा आपल्याला टाकायचा आहे. आमच्या शाळेवर तरी कोणीही रजेवर गेलेलं नव्हतं, त्या ठिकाणी हा ब्लँक मी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि सबमिट अशा पद्धतीने केलेला आहे. ओके, हे नेक्स्ट केल्यानंतर आता आपण आलेलो आहोत स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिट मॅट्रिक्स. सर्वात महत्वाचे जे शाळेमध्ये जे 7 डोमेन आहेत त्या डोमेनवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी बघा लेवल, अवेलेबिलिटी अँड ॲड्युक्वेसी, लेवल, क्वालिटी अँड युजेबिलिटी म्हणजे आहे उपलब्धता आणि पर्याप्तता आणि गुणवत्ता आणि उपयुक्तता. अशा पद्धतीचे यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. तर तुमच्या स्कूल प्रिमायसेस शाळेचा पटांगण लेवल कितीवर असेल 3 लेवल, तर लेवल 3 जे काही लेवल आहेत तुमच्या तर त्या लेवलला द्यायचं. जर आपल्याला लेवल 3 मध्ये जर आपली शाळेचा एखादी टॅब किंवा एखादं डोमेन मधलं क्षेत्र उपक्षेत्र ते जर आपण लेवल 3 मध्ये असेल तर प्रायोरिटीज द एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट साठी जर 3 मध्ये असेल तर तो लो मध्ये येणार. प्रायोरिटी आपण त्याला कमी देणार आहे. समजा जर लेवल 1 मध्ये आपल्याला एखाद्या प्रिमायसेस एखादी टॅब असेल तर त्याला आपण दुरुस्तीसाठी म्हणजे इम्प्रुव्हमेंटसाठी सुधारण्यासाठी त्याची प्रायोरिटी काय देणार आपण हाय देणार आहोत. म्हणजे सुधारणासाठी आवश्यक सर्वात जास्त सुधारणा आपण कशाची करणार आहोत हे या ठिकाणी आपण देणार आहोत. प्लेग्राऊंड आहे असेल तर त्या ठिकाणी द्यायचंय. हे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि प्रायोरिटी मध्ये आपण या ठिकाणी निवडायचे तुमच्या टॅब मध्ये लो, मीडियम अँड हाय. लो, मीडियम अँड हाय. सेकंड लेवलवर जर आपण असेल तर मीडियम घ्यायचं. फर्स्ट लेवलवर जर आपण असू एखाद्या क्षेत्रामध्ये उपक्षेत्रामध्ये तर त्याला हाय घ्यायचंय. तर मी या ठिकाणी निवडत आहे. त्या पद्धतीने आपण हे निवडायचंय आणि आपण ते सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर डोमेन इन्फो सबमिटेड सक्सेसफुली. नेक्स्ट डोमेन ही याच पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. हे डोमेन तुम्ही भरण्यापूर्वी आमचे सर्व मुख्याध्यापक, अधिकारी वर्ग, केंद्र प्रमुख यांना असं सांगावंसं वाटतंय की आपल्या डॅशबोर्डवर याच संबंधित पुस्तक इंग्रजी, मराठी आणि हिंदी आणि इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे. ते पुस्तक आपण एकदा वाचून घ्यावं. वाचून घेतल्यानंतर आपण लेवल 2, लेवल 1, लेवल 3 हे आपल्याला लवकर लक्षात येईल आणि त्या पद्धतीने तुम्ही ती माहिती भरू शकता. हे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी माहिती भरू शकता. ही माहिती भरून तुम्ही फक्त काय करायचंय सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर ते सक्सेसफुली म्हणून या ठिकाणी रेड मार्क मध्ये रिमार्क येतं. ते रिमार्क आपल्याला लक्षात येतं. नेक्स्ट डोमेन. हे अशा पद्धतीने तुम्हाला 7 डोमेन या ठिकाणी भरायची आहे.
तर सर्वच्या सर्व डोमेन तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही. आता यानंतर मी डायरेक्ट जात आहे स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिट मॅट्रिक्स आणि हे पूर्ण झाल्यानंतर आता या ठिकाणी आलेलं आहे बघा ऍक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इम्प्रुव्हमेंट प्लॅन. मिशन स्टेटमेंट. सर्व शाळांनी आपल्याला मिशन स्टेटमेंट द्यायचं आहे की आपल्याला इम्प्रुव्हमेंट साठी आपण तुमच्या शाळेचं मिशन स्टेटमेंट काय ठेवलेलं आहे. स्वच्छ भारत अभियान हे अशा पद्धतीचे काही आपल्या भारत देशाचे काही मिशन स्टेटमेंट आहेत जे दीर्घकालीन चालत असतात आणि ते अशा पद्धतीचे तुम्ही शाळेचं एखादं मिशन स्टेटमेंट प्ले लर्न टुगेदर या अशा पद्धतीचं तुम्ही एक मिशन स्टेटमेंट तुम्हाला तुमच्या शाळेला तुमच्या कल्पक बुद्धीला जे काही आवडतंय ते जे खूप काही सांगून जातं अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. आणि ऍक्शन प्लॅन एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट ऍज पर द डिफाइंड कोर्स स्टँडर्ड. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे डोमेन 1 मध्ये तुम्हाला काही एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की हे इम्प्रुव्हमेंट आपल्याला करावंसं लागणार आहे तर ते प्रपोज्ड ऍक्शन त्याच्यासाठी काय आहे किती खर्च येणार आहे सपोर्ट निडेड त्याच्यासाठी काय आवश्यकता आहे आणि ऍक्शन टेकन किती दिवसामध्ये ते तुम्ही पूर्ण करणार आहात. हे पूर्ण साथीच्या डोमेन 7 डोमेन वर तुम्हाला तुमच्या काही सुधारणा असतील. आता प्रत्येक क्षेत्र हे आपलं परिपूर्ण असणार आहे असं नाहीये. प्रत्येक शाळेमध्ये एखादं क्षेत्र एक मजबूत असणार आहे एखाद्या क्षेत्रामध्ये थोडी बहुत आपली कमी असणार आहे. तर त्या क्षेत्रामध्ये आपण काय करणार आहात त्याच्यामध्ये किती खर्च येणार आहे त्याच्यासाठी काय काय आवश्यकता आहे आणि आपण त्याच्यासाठी किती कालावधीमध्ये ते पूर्ण करणार आहे. माझी समृद्ध शाळा किंवा शाळेचा युडायस आपण माहिती भरतो. युडायस माहिती आपण भरतो त्यामध्ये आपण ऍक्शन प्लॅन देतो की पुढच्या वर्षीचा ऍक्शन प्लॅन आपल्याला काय काय करायचे आपल्या शाळेमध्ये या क्षेत्रामध्ये बदल करायचे आहे किंवा देखभाल दुरुस्ती असेल मोठी दुरुस्ती असेल किती खर्च येणार आहे रॅम्प दुरुस्ती असेल खोली दुरुस्ती असेल आपण ते एक अंदाजित खर्च देतो तेच यामध्ये भरायचं आहे. आणि जास्त अशा पद्धतीचं याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं काही काम नाही. तर सर्व मित्रांना मी या शाळा सिद्धीसाठी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि त्यांनी यामध्ये सर्वांनी भाग घेऊन आपल्या शाळेला प्रगत करायचं आहे. प्रगत हे शाळा सिद्धी हे एक माध्यम आहे प्रगत शाळा करण्यासाठी. तर आपल्याला आपला हेतू आपला उद्देश काय आहे की आपली शाळा ही प्रगत झाली पाहिजे आपले विद्यार्थी हे प्रगत झाले पाहिजेत आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्यानं माननीय नंदकुमार साहेबांनी प्रधान सचिव आपले माननीय नंदकुमार साहेबांचं जे यामागचं मेहनत किंवा त्यांची यामागची तळमळ बघून आपल्या सर्वांनाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण ही यामागे खूप जोमानं काम करूयात. सर्वजण महाराष्ट्र राज्याचे SCERT मधील सर्वजण यासाठी खूप मेहनत घेत आहेत खूप प्रयत्न करत आहेत रात्रचा दिवस करून ते एकत्रित काम करत आहेत आणि अशा पद्धतीनं मी सर्व शाळांना महाराष्ट्र राज्यातील शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त शाळांनी यामध्ये भाग घ्यायचा आहे. स्कूल इव्हॅल्युएशन रिपोर्ट ते भरायचं आहे आणि आपल्या शाळा सिद्धी करण्यासाठी त्यामध्ये कुठेतरी आपल्या शाळेला एक ISO मानांकन प्रमाणपत्र तशाच पद्धतीने शाळा सिद्धी एक प्रमाणपत्र तुम्हाला महाराष्ट्र राज्याकडून दिलं जाणार आहे. एक गौरवाचं प्रमाणपत्र ते असणार आहे. तर सर्वांना यासाठी मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा माझं शार्पन द सॉ हे युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब असं लिहिलेलं त्या बटनावर जाऊन आपण माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या सबस्क्राईबमुळे मला प्रेरणा मिळणार आहे की आणखीन चांगलं काम करावं आणखीन चांगले व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत देऊ शकणार आहे.